₹5,00,000 हॉस्पिटलचं बिल आलं आणि ₹1,00,000 पॉलिसी होल्डरला भरावे लागले. कारण माहित आहे? कारण आहे को पेमेंट. व्हॉट इज को पेमेंट? को पेमेंट म्हणजे इन्शुरन्स पॉलिसीमध्ये असा क्लॉज असतो की ज्यामध्ये 20% अमाऊंट, 10% अमाऊंट, 30% अमाऊंट ही पॉलिसी होल्डरला स्वतः भरावी लागते. याला म्हणतात को पेमेंट. आता समजा हॉस्पिटलचं बिल आलं ₹5,00,000 आणि पॉलिसी होल्डरला स्वतः ₹1,00,000 हॉस्पिटलला भरावे लागले आणि उर्वरित ₹4,00,000 ही रक्कम इन्शुरन्स कंपनीने हॉस्पिटलला दिली. त्यावेळेस 20% को पेमेंट असतं. साधारणतः इन्शुरन्समध्ये 2 प्रकार असतात. पहिला असतो एक बेसिक प्लॅन आणि दुसरा असतो कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन. आता बेसिक प्लॅन मध्ये काय असतं तर प्रीमियम थोडं कमी येतं, परंतु को पेमेंट असण्याची शक्यता जास्त असते. कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन मध्ये कुठलाही को पेमेंट नसतो. 100% अमाऊंट ही इन्शुरन्स कंपनी हॉस्पिटलला पे करते. म्हणून साधारणतः इन्शुरन्स घेताना प्रीमियम थोडा जास्त आला तरी चालेल. प्रीमियम बघून इन्शुरन्स घेऊ नका, कारण की जेव्हा क्लेम येतो तेव्हा आर्थिक टंचाई तुम्हाला भासणार नाही. ही रील तुम्ही तुमच्या फॅमिलीला, फ्रेंडला शेअर करा आणि हेल्थ इन्शुरन्स रिगार्डिंग कुठलाही तुम्हाला प्रश्न असेल, काही अडचणी असतील, क्लेमच्या वेळेस काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही मला संपर्क साधा आणि हिरा वेल्थला फॉलो करा. धन्यवाद.